बघा इथं कसं छोटंसं शिवमंदिर आहे आणि हेच मंदिर आहे ना बहुतेक इथं नंतर जाणार असेल कारण हे मंदिर बनतंय ते नवीन मंदिर बनतं बघा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो कशा आहात, मजेत आहात ना? तर मित्रांनो आपण आता घरून आहे ना नाक्यावर निघालेलो आहे. त्या अगोदर आपल्याला डिझेल टाकायचं आहे गाडीमध्ये. तर डिझेल टाकण्यासाठी आता आपण पेट्रोल पंपावर जातोय. हो करा करा. 9125. तर मित्रांनो आपल्याला नाक्यावाल्यानंतर एक भाडं लागलेलं आहे. 20 पाट्या वाशिम आहे ना, म्हणजे वाळू आणि 2 गोण्या सिमेंट या विजयनगरवरून भरायच्या आहे आणि त्या राणेनगरच्या पुढं आहे ना प्रथमेश प्रथमेशवाला आहे तिथं पोचवायचं आहे. तर लोडिंग करण्यासाठी झालं मग आता. म्हणजे ही पाटी कच्ची 60 रुपयाला आणि ही 50 खडी 50 रुपयाला ना, आणि वाशिम 60 रुपयाला ही पाटी तुझी ती. बरं. आणि सिमेंटचे गोणे केवढे दादा? वेगवेगळे रेट. हां वेगवेगळे रेट. तरी अंदाजे 300, 310, 320. 320ला गुणी आहे का सिमेंटची? बरं. आमचा टेम्पो गेला तर आम्ही टेम्पो टाकले असते. कॉलेज करून करतो. अरे वा, छान छान, चांगलं आहे चांगलं आहे. जे मेहनत करताना तेच पुढे जातात, ध्यानात ठेवा. कारण जो मेहनत करतो ना त्याला प्रत्येक रुपयाची किंमत राहते. पण तेच जर पैसे आईवडिलांकडून फुकटमध्ये मिळाले ना, किंमत नाही राहत मग काही. पहिलं वाशिम भरला, आता खच भरताय बघा. अहो गाडी भरती गाडी. एक आता दोन तीन पाट्या टाकल्या का गाडी येऊन गेली. ती कस टाकली का 2 गोण्या आहे ना सिमेंटच्या पण टाकायच्या आणि ते आपल्याला राणेनगरच्या पुढं पोचवायच्या. आता सिमेंट गोण्या टाकायच्या बाकी पण. पाहिजे जवळच टाका, असं हे करून टाका. राहू द्या, जवळ टाका हळूहळू. बस ओके. जाऊ का मी पुढं? चला, सिमेंटच्या गोण्या टाकल्या 2. आता जाऊ आहे आपण राणीनगरच्या पुढं. तो प्रथमेशवाला आहे ना तिथं. मित्रांनो हा राणीनगर ते इंदिरानगर हा रोड आहे आणि आपल्याला इथं थोडं आता पुढं जायचं आहे. तर मित्रांनो आपल्याला नाक्यावर आले भाडं लागलं. चला, बरं झालं. बरं वाटतं सकाळी भाडं लागल्यावर. तर मित्रांनो ते मटेरियल लोड करून आहे ना आपण आता इथं आलेलो उतरण्यासाठी, खाली करण्यासाठी झालं बघा. शिवदर्शन अपार्टमेंट हे ते खाली करताय बघा इथं. आणि मित्रांनो हा बघा इथला परिसर. बनवून जातात. तर मित्रांनो आता आपली गाडी खाली झालेली, ते फक्त झाडू मारून राहिलेली बघा. गेले सर्व काढून गेले, महाग असे ते 60 रुपयाला पाटी ती. तर मित्रांनो आपण ते वाळू खडी आणि सिमेंटच्या गोण्या आहे ना
त्या राणीनगरच्या पुढं सोडून आहे ना आपण आता नाक्यावरती आलेलो आहे. आणि मित्रांनो आत्ता वाजलेलं आहे जवळजवळ 1:20 होतील आता. तर आपल्याला लागलेली भूक. तर मित्रांनो आजचा मेनू बघा आपला आहे मेथीची भाजी, पोळी आणि गुळाचा शिरा आहे. तर सर्व आवडते आपल्याला. मेथीची भाजी आवडती, गुळाचा शिरा आवडतं. तर मित्रांनो तुम्ही पण चला जेवण करायला. ओके. तर मित्रांनो जेवण झाल्यानंतर आहे ना आता आपल्याला लागलेलं आहे भाडं सेंटरिंगचं. तर ते असं आहे पाथर्डी गावाच्या पुढे ते स्मशानभूमी आहे ना त्याच्या पुढं शिरसाट मळा आहे. त्या शिरसाट मळ्यातून काही प्लाय आणि काही मुंडे ते घेऊन आपल्याला इथं सिद्धेश्वर मंदिर आहे ना राणा प्रताप चौकातलं तिथं ते मटेरियल घेऊन यायचं आहे. तर चला निघूया आपण. मित्रांनो आता आपण अंबड पोलीस स्टेशन आहे ना, अंबड पोलीस स्टेशनपासून पुढे निघालेलो आता. आणि पुढे येईल आता हायवे बघा. हा बघा हा आला हायवे. मित्रांनो आता येईल पाथर्डी फाट्याच्या अलीकडचा जो बोगदा आहे ना तो येईल बघा आता. हे बघा समोर आहे ते वासन टोयोटा आहे. इथून आपल्याला राईट घेऊन आहे ना तो का तो आला पाथर्डी फाटा. मित्रांनो आता आपण पाथर्डी फाट्यावरून आहे ना पाथर्डी गावाकडं निघालेलो आहे बघा आता. हा आहे जुना आर्टलरी सेंटर रोड. हा रोड आहे ना देवळाली कॅम्प, विंचूर, भगूर इकडे जातो सरळ पुढं. आणि पुढं लागला आता आपल्याला पाथर्डी गाव. तिथून ना राईट मारून आहे ना आपल्याला स्मशानभूमी आहे पाथर्डी गावाची. त्याच्या पुढं जायचं आहे आपल्याला. भैरवनाथ मंदिर आहे ना तिथं. मित्रांनो मग हा आहे सेलचा पेट्रोल पंप उजव्या हाताला. एवढा एकच पेट्रोल पंप आहे फक्त नाशिकमध्ये माझ्या माहितीप्रमाणे. तर मित्रांनो बघा आता हे आलं पाथर्डी फाटा गाव. हा गावाचं सर्कल आहे. इथून आपल्याला राईट मारून गावातून स्मशानभूमीकडे जायचं आहे. आणि हे बघा मित्रांनो हे पाथर्डी गाव आहे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला हनुमानजीचं मंदिर आहे बघा मोठं. हे बघा जय बजरंगबली. बघा मित्रांनो आता इथून आहे ना डाव्या हाताने जायचं आपल्याला. हा स्मशानभूमी रोड आहे हा. आता इकडं सर्व मळे तुम्हाला दोन्ही बाजूला मळे दिसतील. इकडं सर्व शेती एरिया सर्व. हे बघा सर्व शेती एरिया आहे बघा. हे बघा सर्व शेती. सर्व मळे आणि मळे दिसतोय जरा बरं वाटतं. जरा शहराच्या बाहेर काहीतरी आल्यासारखं वाटतं. नाही बघा स्मशानभूमी बघा. हे बघा सर्व मळे आणि मळ्यांमध्ये सर्व बंगले बघा लोकांचे. हे बघा सर्व मळेच आहे. मळे आणि बंगले, मळे आणि बंगले. मित्रांनो बघा आंब्यांना किती मोर आलेला आहे बघा. आंब्यांची किती झाडे आहे बघा. आणि किती छान मोर आलेला आहे ना. भारी वाटतं ना नजरेला. सर्व मळ्यांचा भाग आहे. हे बघा सर्व शेती आहे. सर्व शेतीचा भाग आहे बघा. मस्त भारी वाटतं. काहीतरी सिटी पासून बाहेर आल्यावर जरा भारी वाटतं. एकदम भारी वाटतं. मस्त वाटतं एकदम.
मित्रांनो आता बघा आपल्याला ऑफ रोड लागलेला आहे, कच्चा रस्ता लागलेला आहे बघा. हे बघा गावाचं शेत बघा किती छान आहे. आणि बघा ही कोबीची शेती बघा, सर्व कोबी आहे. मित्रांनो आपण ते पाथर्डी गावाच्या स्मशानभूमीच्या पुढं शिरसाट मळा आहे ना, ते झालेलं आहे ते प्लाय आणि हुंडे भरण्यासाठी. तर बघा इथं आलेलं बघा आपली गाडी, हे बघा इथं गाडी लावलेली ते लोड करताय बघा. इथं बघा या मंदिराचं काम चालू आहे, महादेव मंदिराचं काम चालू आहे. इथे महादेव मंदिर आहे बघा, काम चालू आहे. तर इथून ते हे मटेरियल आहे ना आपल्याला महाराणा प्रताप चौकातलं ते सिद्धेश्वर मंदिर आहे ना, तिथं घेऊन जायचं आहे. आणि हा सर्व मळा परिसर आहे बघा, संपूर्ण मळे बघा. हे मस्तपैकी सर्व बंगलेच बंगले आणि प्युअर काळी शेती बघा इथं. नाही बघा किती छान परिसर बघा, हे बघा सर्व मळे परिसर आहे. आणि हे शेतकऱ्यांचं शेड वगैरे काही बंगले. मित्रांनो बघा इथं कसं छोटंसं शिव मंदिर आहे. ओम नमः शिवाय. छोटंसं शिवमंदिर आहे बघा इथं मस्त. हे नंदी महाराज आहे, हे बघा. ओम नंदीश्वराय नमः. आणि हेच मंदिर आहे ना बहुतेक इथं नंतर जाणार असेल, कारण हे मंदिर बनतंय, ते नवीन मंदिर बनतं बघा. ते नवीन मंदिर आहे ना बहुतेक या मंदिरासाठीच असेल. छानसं एकदम मस्त आहे बघा, एकदम मस्त. आणि परिसर पण एकदम छान आहे बघा, मस्त. आंब्याचं झाड बघा, ते मोर आलेला आहे एकदम. हे मंदिर बनतंय बघा. हे परिसर एकदम मस्त आहे, शेती परिसर आहे, त्यामुळे एकदम छान आहे, एकदम मस्त. आणि सिटी पण काय लांब नाही बघा. ते तिकडे दिसत ते बिल्डिंगा दिसत आहे बघा, त्या जास्तीत जास्त दोन एक किलोमीटरचं अंतर असेल जास्तीत जास्त बस. आणि हे पांडवलेणी बघा, ते दिसतं ते पांडवलेणी. तर एकंदरीत छान परिसर आहे मस्तपैकी. हे मंदिराचं बांधकाम चालू आहे, मंदिर आहे. आणि हा बघा, हा कळस आहे बघा, कळसाचं काम चालू आहे. मित्रांनो आता मुंडे आणि प्लाय लोड करून आहे ना आपण निघालेलो आहे राणा प्रताप चौकात सिद्धेश्वर मंदिराजवळ. मित्रांनो बघा आता हा आला इंदिरानगरचा भाग. हे प्लायन मुंडे उतरवण्यासाठी हा दादा पण आहे बघा आपल्या बरोबर. बघा किती उंच उंच इमारतींचे कामं चालू आहे बघा. हे आलं मित्रांनो आता लेखानगर. बस याच्यात थोडं पुढंच आपल्याला राणा प्रताप चौकात हे मटेरियल सोडायचं आहे. मित्रांनो हे बघा, हे आलं आता राणा प्रताप चौकातलं सिद्धेश्वर मंदिर. तेव्हा मित्रांनो हे आहे सिद्धेश्वर मंदिर बघा. हे बघा मित्रांनो, हे सिद्धेश्वर मंदिर बघा. ओम नमः शिवाय. मित्रांनो आपण ते पाथर्डी गावातून सेंट्रिंग मटेरियल भरून आहे ना इथं आणलेलं आहे बघा.
आणि आता इथं खाली होत आलेलं आहे बघा आता हे. अंतर खूप लांब आहे आतमध्ये, त्यामुळे वेळ लागतोय. उतरायचं अंतर खूप लांब आहे मध्ये ना, त्यामुळे जरा वेळ लागू राहिला. फार तिकडं आतमध्ये न्यायचं बा. तो खांब आहे ना लास्टला एकदम लाकडं दिसतं, तिथं पोहोचवायचं आहे. त्यामुळं अंतर खूप जास्त असल्यामुळे ना वेळ लागतोय. तर ठीक आहे. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. आज बघा एक आपलं सकाळीच भाडं झालं आणि आता हे दुसरं भाडं झालं, असे 2 भाडे झाले. तर असा झाला आजचा प्रवास. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, हसत राहा आणि इतरांना हसत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू. मित्रांनो, आता ना आपण ते सेंट्रिंग प्लाय आणि मुंड्यांचं भाडं मारून आहे ना, आपण नाक्यावर आलो. आणि आता घरी निघायची वेळ, तर लगेच परत 3रं भाडं लागलेलं आहे आपल्याला. तर ते राणा प्रताप चौकातूनच आत्मा मालिक म्हणून एक मंडपवाला आहे, तिथून काही राऊंड टेबल, काही बाकीच्या वस्तू घ्यायच्या आहे आणि 5 फाट्या पोहोचवायच्या त्या. तर चला मग आता तेवढं भाडं मारून देऊ आपण. तर आत्मा मालिक मंडपवाला आहे, त्याच्याकडं चला निघूया आता. मित्रांनो, ते मटेरियल भरण्यासाठी बघा इथं आत्मा मालिक आहे ना मंडपवाले, तिथं आलो बघा. किती राऊंड टेबल किती आता हे? आणि बाकी 4 साडे टेबल आहे आणि 2 झाले बघ. ओके. किती टोटल खुर्च्या? 50 आहे का? बरं बरं, जाऊ. एक साईडला घ्या म्हणजे मग बसून जाईल. लोड झाली गाडी आता आपली. हे बघा, चला आपलं तो गामनेचं मैदान आहे ना, तिकडं सोडायचं 5 फाट्या. मित्रांनो, हा बघा, हा आहे स्टेट बँक चौक. मित्रांनो, हा बघा आला राणेनगरचा बोगदा. मित्रांनो, हे बघा 7 हेवन हॉटेल. मित्रांनो बघा, आता आपण ते मटेरियल आहे ना, खुर्च्या, टेबल आणि राऊंड टेबल इथं खाली करण्यासाठी झालेले बघा. मित्रांनो, आता आपली गाडी खाली झालेली आहे, तर इथून आपण डायरेक्ट घरी. तर ओके.